नमस्कार मित्रांनो, आज मैदान पार पडलं निमसोडचं आणि त्या निमसोडच्या मैदानामध्ये आज बकासूर आणि घोटकरांचा सर्जा या दोघांनी दाखवून दिले की ज्या ज्या मैदानात पळाले त्या मैदानामध्ये एक चर्चा होतेच त्यांची, कारण की पूर्ण चर्चा होते. आणि आज आपल्यासोबत त्यांचे मालक आहेत घोटच्या सर्जाचे. नमस्कार शेठ, काय सांगाल आज कसं काय आहे? नाही, आज बरेच दिवस तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या पण बघत होते की प्रत्येकांची इच्छा होती की बकासूर आणि सर्जा पळावा. तर त्या हिशोबाप्रमाणे आता गेल्या वर्षी आपण इथे 1 नंबर केला होता याच जोडीने. मग अरुणने नियोजन केलं की या मैदानाला आम्हाला पळायचं होतं. काल बैल इकडे आला होता, मग त्या हिशोबाप्रमाणे आज पळलो आणि आम्ही 1 नंबर केला. काय सांगाल या जोडीचं वैशिष्ट्य काय, कसली जोडी पळते जोरात एवढी? नाही, जोरात पळते म्हणजे ते काय होतंय माहिती आहे का, ते गुरु शिष्याचं नातं आहे, त्याच्यामुळे ती जोडी व्यवस्थित पळते. हे नियोजन किती दिवसापूर्वी झालेलं? 2 दिवस झाले सर. 2 दिवस झालेलं. महाराष्ट्राची लाडकी जोडी घोटकरांचा सर्जा उर्फ रॉकेट आणि बकासूर गट काढला त्यावेळेस काय एक सुट्टाच काढला? नाही, गट सुट्टा काढला. आमचा विजू बोललाच होता की आपण आज 1 नंबर घेऊन जाणारच. गेल्या वर्षी नेला होता, त्या टायमाला आम्ही त्या कोपऱ्यात बाईट दिली होती, तिथे बसलो होतो आपण. तर तसं त्यांनी सांगितलेलं की आज पण आपण 1 नंबर करणार, कुठून पण गाडी लागून द्या. आणि खरोखर त्याचा शब्द आज खरा झाला. गाडी पब्लिकनं लागलेली सेमीला कारण की आपल्या गाडीला एक थोडंसं काय झालेलं, पुशेगावच्या मैदानामध्ये थोडंसं पब्लिकमुळे गाडी आपली थोडीशी आतमध्ये गेली. पेडगाव मध्ये बी तसंच झालं. पण आज स्वतः विजूनी जातीने पब्लिक बाजूला केलं. तो स्वतः आसूट घेऊन हातात होता आणि पब्लिक त्यांनी मध्ये येऊन नाही दिलं. आज काय किती आनंद आहे. आज या गाडीचा एक चर्चाच होते. या आनंद म्हणजे मी तुम्हाला काय सांगतो की हा आनंद गगनात मावण्यासारखा आहे, असा आनंद आहे. गाडी आज फायनलचा 1 नंबरचा मानकरी घेतलाय, सुट्टा निकाल घेतलाय घोटकरांचा सर्जा, म्हणजे तुमचा सर्जा आहे. आणि बकासूरबद्दल काय सांगाल? 2 पराभव झालेले, सगळ्यांना वाटत होतं हलके पैरे होतात, परंतु आज सगळ्यात टॉपचाच पैरा झाला. नाही, टॉपचा पैरा म्हणजे आम्हाला बकासूरचा कधी जरी कॉल आला, जर आमचा पैरा झालेला नसला तर आम्ही तेव्हा गाडी पळवलेली. आणि जर पैरा झालेला असला तर आपला पण शब्द जातो, मग त्याच्यामुळे ते थोडंसं नाही होत कधीतरी एखाद्या मैदानात ऍडजस्ट. बरोबर आहे. पण आज गाडी एवढी सुंदर पळाली, 3 फेरे गाडी अगदी मनासारखी पळाली. खुश केला आज आम्हाला. बकासूरबद्दल काय सांगाल? तो तर देवच आहे, त्याच्याबद्दल काय बोलायला थोडं कमी आहे. एक 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये गाडी जाईल, त्या मैदानामध्ये गुलाल करते, 1 नंबर करते, परंतु एक प्रेक्षकांची खूप इच्छा आहे, सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे, जे 13 देशात शर्यत बघितली त्या लोकांची इच्छा आहे की ही जोडी मुंबईमध्ये पळायची. पळणार गेल्या वर्षी नव्हतं पळलो आम्ही. हो, 1 वर्ष झालं असेल, परंतु आता काय झालं, त्यानंतर पण लगातार आम्ही पळालो असतो. पण गेल्या 26 जानेवारीला आम्ही जशी आमची बिनजोड झाली बकासूर आणि सर्जा, त्यानंतर जो सर्जाच्या पायाला मार लागला, त्याच्या आम्ही 4 महिने किती संघर्ष केलाय तो आम्हाला माहिती आहे. मग त्यानंतर सीझन निघून गेलो होतं. बरोबर आहे. सीझन निघून गेलो होतं, त्याच्यामुळे आम्ही बिनजोड नाही खेळलो. मग आता ही कधी दिसेल जोडी आपल्याला बघायची? बकासूर आणि घोटचा सारख्या मुंबईमध्ये बघायची लवकरच तुम्हाला दिसेल. ठीक आहे. आपण वळूयात आपल्या या बैलगाडा शर्यत क्षेत्रात एक खूप मोठी व्यक्ती, मास्टर माइंड म्हटलं तरी काय नाही. नमस्कार शेठ. नमस्कार. काय सांगाल आज कसं नियोजन केलेलं आज आपल्या बकासूरचं? शेटनीच केलं होतं तिकडून नियोजन. मला आला होता फोन त्यांचा की आपण लिमसडला पळायचे, तर पळूया म्हणलं. असं गाडी पळती म्हणलं, त्याचं काय नाही, कारण ती पहिली बी गाडी पळाली, ती कशा पळून मार खाल्लाच नाही गाडीनं तसा. आता ते पुशेगावला आणि पेडगावला ते थोडीशी तासाला लागले, म्हणजे ती पब्लिकचा. आता बी मी गेला त्यासाठी पुढे राहिलो होतो, पुढे उभं राहिलो होतो का, त्याला ते कारणच होतं. कारण काय, चाहतावर काय म्हणणं बरोबर, पण चाहतावर्गच बैलाला प्रॉब्लेम आणतोय बाहेरच्या. असं आहे, त्याला दुसरं कोण, चाहता वर्ग चांगला आहे. दोन्ही बैला चाहता वर्ग जास्त असल्यामुळे काय होते, ती येतात पुढं लोक, पण त्याने बैला बी आपली गाडी फॉल होईल हे बी डोक्यात आणलं पाहिजे ना. बरोबर, थोडंसं मागं राहिलं पाहिजे. नाहीतर गाडी ही आहे ना बैलाची, कुठल्या बी रस्त्यावर दोन्ही खांदानं पळणार. घोटच्या सर्जाबद्दल काय सांगाल? या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एकमेव असा एक नंदी आहे घोटचा सर्जा, त्याला बैलच पुरत नाही. घोटचा सर्जा मी स्वतः तयार केलेला आहे, माझ्या घरच्या आहे. घरचा मोठा सर्जा आहे, तुम्हाला सांगतो. एकमेव बैल तयार करताना एक डोक्यात होतं की बैल असा तयार करून द्यायचा. बरं, माझा विचार नव्हता दुसऱ्या कोणाला, घोटकरासनीच बैल द्यायचा, पण बैल जो द्यायचा
ती असा आज अमर राहिला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे नाव बैल- त्याचं नाव कायम अमर राहिलं राहिलं पाहिजे. पाहिजे बैलाचा. असा एक बैल तयार करूया म्हातारपणे जाता जाता. आणि ती नानाला द्यायचा होता मला. बरं त्यांचं काय उपकार नानाविषयी असतील काय माझ्यावर. शेट विषयी काय सांगा. नाही, शेठचं काय उपकार असतील माझ्यावर काय असेल ते माझ्या आमच्या दोघाला माहिती. हा. काय बाकीच्या असे मंडळीशने काय माहित नाही. हा 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 हा. आमचं काय नातं आहे काय नाही हे बाकीच्याशने कोण आहे. आता कोण काय म्हणेल कोण काय त्याच्यावर लय आपण लक्ष द्यायचं नाही. बरं, पण बरं. पुढं चालायचं म्हटलं नानाला दोघांनी आपलं पुढं चालत राहूया. बरोबर आहे. आणि भविष्यात अशा अनेक बैल घडवूया. बरोबर आणि तुम्ही हाय तोपर्यंत मी बैल तुम्हाला देणार म्हणले. तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. तुमचं नाव वरच नेणार न्याचं काम करणार. आजची जोडी बक्कासूर सरजा कशी पळाली फायनलला सेमी फायनलला. आव हे न मारणारी जोड आहे. त्याला कोण मारणार नाही ह्या गाडीला. बरं. तुम्हाला म्हणतो फक्त देण्यानं गाडी हाणायची. ड्रायव्हर बी डोक्याचा असला का नाही तर गाडी त्याच्याबद्दल काय सांगाल आज गाडीच नाही चांगले आहे. त्याला मी त्या दिवशीच अभिनंदन केलं ज्या दिवशी बक्क्यासोरचं त्याने गाडी हाणली का नाही त्या दिवशी शेपट हलवून. त्याला आज बी सांगितलं एकटी गाठाला गाडी पुरती कासर टाकून हाणायचं नाही. तर कडने आली निकालात बैल आतनं आपला वाढवायचा त्या उजव्या कडने आला. इकडं आली की आपला बैलाला आतल्याच हात घालायचा. आता सुद्धा फायनलला गाडी बाहेर उघडीच पडली होती. फायनलला ती गाडी चांगली होती. आपले म्हणजे ती जोडीदारच आहे ती ह्यांची आपलं काय हे जी बुलेटची ती गाडी चांगली होती. पण ती झाली थोडीशी ही न आपली गाडी उघडीच होती. बकासूर सारखा बैलच नाही. कोणी बी रडू द्या काय म्हणू द्या. बोंबालणारे लेगभर बोंबालणारे असते ते त्यांच्या विषयावर त्या बैलासारखा बैल नाही. त्याच्या माग तुम्हाला एसक्याचा पक्ष एक होऊन गेला होता. तुम्हाला सांगतो तसाच बैल बकासूर सारखा असं पाठीमाग. काही बैलांचा इतिहास आहे ती पाठीमागचा आता काही कोणाच्या डोक्षात नाही. अशी बैल बरीच होती. हे बैल आता मीडियामुळे तुम्हाला दिसायला लागला. नाही तर बैल बकासूर का बैल पळायला बैल 12 वड्याचा. तो बैल हटलाय का बरं. रोज बैल एक दिवसाला पळतोय. तुमची बैल किती दिवसाला पळतली बघा. बरं किती वर्ष झालं सारखाच पळतोय. हा म्हणजे बघा की सिकंदर शेख सारखा आहे का नाही. पंजाबला जाऊन कुस्ती वाटवायचे महाराष्ट्रात येऊन पाठवायचे कुठे बी वाटू होते. तुमचं असं म्हणणं आहे की आपला या महाराष्ट्र केसरी तो सिकंदर शेख पहिला तसा बकासूर आहे. तसा बकासूर आहे. हाय 100% 100%. सर्जाबद्दल काय सांगाल. घोडचा सर्जा कसा आहे त्याला लढत देणारा चांगला आहे प्लेअर. त्यामुळे ती गाडी पळते. आणि तो गुरु असल्यामुळं शिष्य बी चिकटून पळते. त्याला गुरुच तसा आहे. बकासूर आणि घोडचा सर्जा गुरु शिष्याचा गुरु शिष्याचं नातं आहे. कारण आपल्याला आता पुढच्या मैदानामध्ये मोठ्या कधी दिसेल जोडी. दिसेल बघू लवकरच दिसेल. एक प्रेक्षकांना सांगा एक सगळ्यांची एक्साइटमेंट आहे. एक्साइटमेंट आता कसं असतं माहितीये का. बघा आता मी तुम्हाला आज सांगितलं की मी दुसऱ्या या मैदानाला पळणार आहे. आमच्या घरी प्रॉब्लेम होतो. बरोबर आहे. कसं आता आमच्याकडे लग्न साखरपुडा बरोबर आहे फॅमिली चालू झालेले आहेत. हो बरोबर आहे. त्याच्यामुळं कोणाला टाइम मिळतं कोणाला मिळत नाही. आणि कसं आहे, आमचा पूर्ण सर्जा ग्रुप जो पण नसतो तोपर्यंत आम्ही मैदानाला येत नाही. म्हणजे सगळी ज्यावेळेस टीम एकत्र आता कसं आहे बघा आता या गाडीवरती अरुण आणि जगदीश स्वतः गाडी घेऊन येतो. एक 2 दिवस अगोदर येऊन तो राहतो. मग तिकडे घरी कार्यक्रम वगैरे असल्यावरती नाही जमत ना तसं. बरोबर आहे बरोबर आहे. आता कसा छंद जोपासून कुटुंब पाहुणे रावणे हे पण सांभाळलं पाहिजे ना. बबलू चाचांच्या बद्दल काय सांगा. नाही बबलू चाचा आमच्या घरातला माणूस आहे. जसा विजय तसा बबलू चाचा. आणि बबलू चाचा त्या जोडीचं तुम्हाला तर माहिती आहे फिक्स जॅकी आहे. सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. फिक्स जॅकी येतो. एक मुंबईला सांगाच मुंबईला ही जोडी पळायचीच ते बघायचे सगळ्यांना 100% पळणार आहे. बघा तुम्ही 100 गाडी पळणारच आहे बरं का. ही गाडी मुंबईला पाळणारच आहे. पण बघूया कधी पळेल ती. 1-2 मैदान. आता एक तुमची काय घोटच्या सर्जानंतर म्हणजे जो सर्जा तर तुमच्याकडे आहेच काय नवीन खरेदी वगैरे काय. नाही नवीन खरेदी आता कशाला लगेच करायची. पिंटे आहे. बरं पिंट्या आपला पिंटे अजून एक पिंटे आहे. तो पण त्याच्या तोडीला तोड पळतोय. तो मुंबईमध्ये आहे का. तो मुंबईमध्ये. त्याला आम्ही बिनजोडलाच काढतो. बरं बरं. त्याला 3 फेऱ्यांच्या मैदानाला कमी काढलाय. दोघं पळालेत का घोटचा. नाही अजून नाही. ठीक आहे. आपल्याला 3 फेऱ्याच्या मैदानात कधी दिसेल पिंट्या. पिंटे दिसेल तुम्हाला लवकरच 3 फेऱ्याच्या मैदानात. पण आता लगेच नाही दिसणार. आता पावसातच दिसेल तुम्हाला. जून मध्ये जेव्हा बैल इकडे येतील ना तेव्हा दिसेल. ठीक आहे. तुमचा वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आभारी आहे. धन्यवाद.